नमस्कार, जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। मी अमोल जोशी। आयुष्य हा होकार आहे तर मृत्यू हा नकार आहे, पण अनेकदा अनेकांच्या आयुष्यात अचानकपणे हा नकार समोर येऊन उभा राहतो आणि मग सुरू होतो होकार आणि नकाराचा संघर्ष। या संघर्षात नकारावर मात करत होकार खेचून आणणाऱ्या व्यक्तीच असतात आशेची खरी बेटं। आशेच्या अशाच एका बेटाला आज आपण भेटणार आहोत। जिंदगी मिलेगी दोबाराच्या सेटवर स्वागत करूया डॉक्टर उदय खोपकर यांचं। डॉक्टर, स्वागत। एमबीबीएसला जाईपर्यंत आणि एमबीबीएस पूर्ण होईपर्यंत एक सर्वसामान्य तरुणाचं आयुष्य जसं असतं तसंच त्यांचं आयुष्य होतं। मात्र एमबीबीएस झाल्यानंतर ट्रेनिंगच्या काळामध्ये एका ट्रेकिंग दरम्यान त्यांचा अपघात झाला आणि त्यांच्या दोन्ही पायातली ताकद गेली। त्यानंतर सुद्धा त्यांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं। फिलाडेल्फियाला जाऊन त्यांनी यातला कोर्स पूर्ण केला आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये त्वचारोग या क्षेत्रामध्ये त्यांनी एक प्रावीण्य मिळवलं आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत। सध्या केएम हॉस्पिटलमध्ये डर्मॅटॉलॉजी विभागाचे ते प्रमुख आहेत। त्यांचा हा प्रवास केवळ डर्मॅटॉलॉजीचाच नाहीये, तर त्यांचा इतिहासाचा अभ्यासाचा सुद्धा प्रवास आहे, ट्रेकिंगचा सुद्धा प्रवास आहे आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा सुद्धा प्रवास आहे। या सगळ्या प्रवासाविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। डॉक्टर, तुम्ही एमबीबीएस दरम्यान ट्रेकिंग मुबलक करायचा आणि तुमचा एक ग्रुप जमलेला होता, मात्र एक अपघात झाला आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात एक मोठी घटना घडली ज्याच्यात तुमच्या पायातली ताकद गेली। तो काय नेमका प्रसंग होता? हे ट्रेक यापूर्वी मी फक्त सह्याद्रीमध्येच केलेलं होतं आणि एक अशी आम्हाला संधी चालून आली की एक ग्रुप जाणार आहे तिकडे आणि त्या ग्रुप बरोबर डॉक्टर म्हणून जायची संधी मिळाली। तर तशी म्हणजे त्यावेळेला एवढी कल्पना नव्हती की त्या ट्रेकिंगमध्ये इतके धोके सुद्धा असतात त्याची, आणि त्या वयात अर्थात ती कल्पना तेवढी बऱ्याच जणांना नसते। तर तसं असल्यामुळे मी गेलो होतो आणि थोडंसं एक धाडस तिकडे माझ्याकडून झालं। कुठलं एका पीकवरती गेलो होतो, जे छोटंसंच पीक होतं पण कव्हर्ड कम्प्लिटली विथ स्नो आणि रॉक्स। आता ते दगड घसरते असल्यामुळे हिमालयाचे तसेच एक छोटे रॉक्स आणि स्नो सगळीकडे पसरले असल्यामुळे त्यावरून पाय घसरून मी पडलो परत खाली उतरताना, आणि त्यानंतर जी पाठीच्या कण्याला इजा झाली त्यामुळे जो आपला स्पायनल कॉर्ड असतो तो त्याला इजा झाल्यामुळे पाय दोन्ही चालण्यास झाले। ही घटना घडली नसती तर तुमचा जो प्रवास झाला असता तोही याच दिशेने झाला असता, थोड्याफार फरकाने कदाचित तो वेगळ्या ट्रॅकलाही जाऊ शकला असता। पण या अपघातामुळे पुढची जी काही आता इतकी वर्ष झालेली आहेत त्या सगळ्यामध्ये काय फरक पडला असं वाटतं तुम्हाला? फरक खूपच पडला, इतका की जी काही आता इतकी वर्ष झालेली आहेत त्या सगळ्यामध्ये काय फरक पडला असं वाटतं तुम्हाला? फरक खूपच पडला, इतका की आज मी आहे त्या जागेवर मला वाटतं मी नक्कीच पोचू शकलो नसतो जर मी मला हे स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली नसती तर। त्याचं कारण म्हणजे स्पायनल कॉर्ड इंजुरी होती त्यामुळे मी अशा एक स्पेशालिटीचा चॉईस पण असा निवडला ज्याच्यामध्ये जास्त मला धावपळ करायला लागणार नाही आणि जिथे मी एका ठिकाणी बसून रुग्णांना मदत करू शकेन अशा प्रकारचा मला मी निवडला। त्यामुळे हे अदरवाईज तुमचं काय? याशिवाय अदरवाईज मे बी चाइल्ड हेल्थ। याशिवाय मी असंही म्हणेन की माझ्या कंडिशनमुळे मला वेळही खूप मिळाला अभ्यास करण्यासाठी, विचार करण्यासाठी, आणि त्यामुळे सुद्धा माझी जी बौद्धिक प्रगती झाली त्याला एक प्रकारे हातभारच लागला। त्यावेळी सुद्धा हीच पॉझिटिव्हिटी इतक्याच प्रमाणात होती की त्यावेळी निराशा आली,
तुमचा जो मानसिक प्रवास असतो किंवा मानसिक वर खाली होणारी जी आंदोलनं असतात त्याविषयी आम्हाला सांगा. ही पॉझिटिव्हिटी त्यावेळेला असणं तर नॅचरल नव्हतंच आणि कोणालाही ती नसतेच. सुरुवातीला इनफॅक्ट कुठल्याही डिसॅबिलिटी किंवा अपंगत्वामध्ये एक प्रोसेस असते. सुरुवातीला आपला विश्वासच बसत नाही, ज्याला फेज ऑफ डिनायल म्हणतात. नंतर हळूहळू आपल्याला वाटतं हे का मलाच का झालं, किंवा राग सुद्धा येतो की मला झालं म्हणून. तर ही सेकंड फेज असते. मग त्यानंतर थर्ड फेज मध्ये फेज ऑफ ऍक्सेप्टन्स, आणि किती तुम्ही क्विकली या फेज ऑफ ऍक्सेप्टन्सला पोहोचतात यावर तुमचा डिसॅबिलिटीवर मात करण्याचा जो सक्सेस आहे, विजय आहे, तो ठरतो. तर तुम्ही ऍक्सेप्ट केलं तर मग तुम्ही करेक्शनसाठी जे प्रयत्न लागतात किंवा जे मार्ग उपलब्ध असतात आपल्याला प्रगतीसाठी, ते तुम्ही मग फोकस करता. म्हणजे त्याच्यावरती आपण लक्ष देतो आणि मग त्याप्रमाणे तुमची प्रगती होत जाते. मध्यंतरी तुम्ही फिलाडेल्फियाला जाऊन सुद्धा एक कोर्स केलात, एक अभ्यासक्रम पूर्ण केलात आणि त्यावेळी तुम्ही एकटे गेला होता तिकडे. हो. तो काय अनुभव होता? म्हणजे सुरुवातीला जेव्हा फिलाडेल्फियाला 1 वर्ष जाण्याचं माझं ठरलं, तेव्हा तर अगदी सुरुवातीची जी रिॲक्शन होती माझ्या वडिलांची, ती कशाला जायचंय, म्हणजे नको जाऊस, कारण कसं काय तू जाणार वगैरे. पण मला खूप इच्छा तशी असल्यामुळे त्या बाबतीत शिकण्याची, आणि हळूहळू मला दुसरीकडून पण थोडा सपोर्ट मिळाला. म्हणजे मला रोटरी अँबॅसेडोरियल स्कॉलरशिप मिळाली, ज्यामुळे रोटरी ग्रुप्सचा सपोर्ट सुद्धा माझ्या पाठी राहिला. आणि त्यामुळे मी ठरवलं की जायला हरकत नाही. आणि फॉर्च्युनेटली नायर हॉस्पिटल मधलेच एक डॉक्टर माझ्याबरोबर, त्यांचं त्याच शहरात पोस्टिंग झालं होतं. त्यामुळे मग ते सुद्धा थोडं, अगदी पूर्ण सोबत अशी नव्हती, पण तरी ते माझ्याबरोबर होते. सगळं मॅनेज कसं करायचं? म्हणजे तुम्ही एकटे राहायचं तिकडे? काही काळ एकटा सुद्धा राहिलो, पण बऱ्याच वेळेला हे दुसरे जे डॉक्टर म्हटलं त्या रेसिडेन्सी करत होते ते तिथे, आणि ते सुद्धा येऊन मदत करायचे. त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे की खूप लोकांनी आणि खूपच मदत केल्यामुळे मी इथे आज आहे. अनेकांचे विश्वास नियतीवरचा, देवावरचा अशा घटनांमधून उडतो, अनेकांचा बसतो. तर तुमच्या बाबतीत नेमकं काय झालं? तुमचा देवावर विश्वास आहे? माझा विश्वास नाही आहे, तो पहिल्यापासूनच नव्हता, त्यामुळे प्रश्न तसा उद्भवला नाही. याबरोबरच तुम्हाला ट्रेकिंगची सुद्धा आवड होती. एक अपघात झाला आणि त्यानंतर पुढचा तुमचा प्रवास आपण ऐकलाच. पण ट्रेकिंगची ही जी आवड होती त्याचं पुढे काय झालं? ट्रेकिंगची आवड जी होती ती खरं म्हणजे मी सुरुवातीपासून मुंबईत राहिलेला, त्यामुळे एक प्रकारचं असं गूढ आकर्षण गावाबद्दल, डोंगरांबद्दल आणि निसर्गाबद्दल हे होतं. त्यामुळे त्यातून हे ट्रेकिंगचं वेळ निर्माण झालं म्हणा, किंवा आजूबाजूचे माझे मित्र जे ग्रुप होता त्यांच्या प्रभावामुळे असेल. पण मला ट्रेकिंगची खूप आवड निर्माण झाली आणि मी करायला लागलो. नेहमी म्हणजे जेव्हा शनिवार रविवार यायचा तेव्हा बऱ्याच वेळेला आम्ही सह्याद्रीत ट्रेकिंगला जवळच्या कुठल्या डोंगरावर वगैरे जायचो. नंतर अर्थातच हे थोडंसं कठीण होत गेलं, पण त्यानंतर प्रथम मला वाटतं माझं जेव्हा मी पहिल्या वेळेला अमेरिकेला गेलो 1992 मध्ये, 92 मध्ये, तेव्हा मला एक स्कॉलरशिप मिळाली होती. तर त्याच्यातून मी तिकडे जाऊ शकलो. तर त्या वेळेला प्रथम मी ठरवलं की आपण काहीतरी प्रवास
या आधी केला पाहिजे, बरं. म्हणजे डायरेक्ट उठून अमेरिकेला जाण्याच्या आधी. अच्छा. तर म्हणून मग मी कॉन्फरन्सेसना जायला लागलो. आमच्या स्किन स्पेशलिस्टच्या ज्या कॉन्फरन्सेस असतात त्या प्रत्येक वर्षी त्यावेळेला दर वर्षातून एकदा दोनदा कॉन्फरन्स अशा अटेंड करायचो. तर त्यासाठी मी प्रथम पाटण्याला गेलो होतो आणि त्यानंतर बऱ्याच ठिकाणी दरवर्षी मी जात राहिलो. म्हणजे आताही जातो. तर गेल्या लास्ट कॉन्फरन्सला कोइंबतूरला गेलो होतो. पण त्यावेळेचा प्रवास हा वेगळ्या प्रकारचा होता, कारण ते ट्रेनने बऱ्याच वेळेला जायला लागलं. आता जास्त करून विमानाने जाता येतं, त्यामुळे ते तेवढं सोपं झालं. म्हणजे ज्यावेळी असे अपघात होतात त्यावेळी लोक बसून राहतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या फिटनेसचा एक मोठा प्रश्न निर्माण होत असतो. तर तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही अत्यंत फिट व्यक्ती आहात हे बघितल्यानंतर कळतंय. किंबहुना आपल्या दोघांकडे एकदम बघितलं तर तुम्ही जास्त फिट आहात हेच लोक म्हणतील. तर हा फिटनेस तुम्ही कसा मेंटेन केलात? कारण तुम्ही व्हीलचेअरवर असता, अगदी माफक तुम्ही चालता. नाही, एवढा फिट नाहीये मी, पण माझी पहिल्यापासूनच अंगकाठी कदाचित तशी असेल. आणि फिटनेस बद्दल मी असं म्हणेन की फिटनेस म्हणण्यापेक्षा ओव्हरवेट अवॉइड केलं पाहिजे. जे कोणी अपंग आहेत त्यांनी आपल्या खाण्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे आणि ॲडिक्वेट म्हणजे पुरेसा एक्झरसाइज केला पाहिजे. बिलकुल. या गप्पा आपण अशा सुरू ठेवूया. जिंदगी मिली दोबारा मध्ये एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर भेटूया. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमामध्ये. आपण गप्पा मारतो आहोत डॉक्टर उदय यांच्याशी. ज्यावेळी असा एखादा अपघात घडतो आणि त्यानंतरचा एका व्यक्तीचा प्रवास होतो, त्याला अनेक घटक कारणीभूत असतात, याविषयी आपण मगाशी बोललोच. तर या सगळ्या प्रवासात मागच्या 30-1 वर्षामध्ये माणसांविषयीची मतं तुमची बदलली किंवा नव्याने कळली माणसं, असं तुम्हाला वाटतं का? मला तसं बघितलं तर आजूबाजूच्या माणसांचे चांगलेच अनुभव आले. बरं. कोणाकडून असा वाईट अनुभव काही आला नाही. कारण त्यामुळे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं तसं काही मला अगदी निश्चित उत्तर देता येणार नाही. पण मी असं म्हणेन की आपल्याकडे बऱ्याच वेळेला जी थोडीफार एक प्रकारची हेजिटेशन म्हणतो आपण की दिसतं. अवघडलेपणा ज्या अपंग व्यक्तीला मदत करण्याबाबत ते म्हणजे एक्झॅक्टली काय करायला पाहिजे हे माहीत नसल्यामुळे असतं बऱ्याच वेळेला. म्हणजे आता मी म्हणजे कधी सहसा गेलो नाही, पण क्वचित कधी कुठे गेलो जास्त एकटा कुठे असा आणि मध्ये एखादी स्टेप आली समजा, तर जनरली तर सगळे कोण माझ्याबरोबरच असतात, पण एखाद्या वेळेला कुठे गेलो असेल, ते मंदिरात गेलो आणि सगळेजण दर्शन घ्यायला आत गेलो आणि मी समजा बाहेर आहे आणि एखादी स्टेप आली, एकच स्टेप, तरी बाकीचे लोक नुसते बघत राहतात. म्हणजे विचारत नाहीत मला की मदत करू का काही तुम्हाला. जी जर त्यांनी विचारलं तर अवघडले पण कमी होईल. म्हणजे त्यांना जर शक्य असेल तर मला ते मदत केली तर मला पुढे जाता येतं आणि मला पण त्यांच्यात ते मला सामावून घेऊ शकतात. तुमच्या या प्रवासात जी माणसं तुम्हाला भेटली त्यातल्या काही खास माणसांच्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. आपण बघूया ते काय म्हणतात. हाय उदय, 6वी पासून आपण शाळेत एकत्र शिकलो. त्याच्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयामधून MBBS पूर्ण केले. इंटर्नशिपमध्ये तुला जो अपघात झालास त्याच्यानंतर तू विकलांग झालास. पण मी असे म्हणेन की तू विकलांग नाहीस. तुझ्या अंगी अनेक गुण आणि क्षमता आहेत ज्या इतर सामान्य माणसाकडे नसतात. तू मेहनती तर आहेसच, त्याशिवाय इतरांना सतत मदत व मार्गदर्शन करण्यात तू नेहमीच पुढे असतोस. मोठ्या अडचणीवर मात कशी करावी हे
तुझ्या व्यक्तिगत उदाहरणातून इतरांना नक्कीच शिकण्यासारखे आहे. डॉक्टर उदय साहब तो हर चीज में माहिर हैं. हमें भी कभी कुछ स्किन में कुछ डिफिकल्ट केसेस आते हैं तो हम उदय जी से ही सलाह लेते हैं. एंड उदय जी हमारे को जब भी हो हमेशा मदद करने के लिए एकदम तैयार रहते हैं. ही इज वेरी वेरी रिस्पेक्टफुल ऑल्सो. विजन आहे त्याच्याकडे विजन आहे. बऱ्याच गोष्टी करायच्या असतात त्याला. तर त्याला मी म्हटलं अरे हा ऍक्सिडेंट झाला आणि ना तुझ्या बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्यात का रे उदय. तर म्हणाला नाही. त्याच्यात पण एक चांगली गोष्ट झाली. माझा ऍक्सिडेंट झाला आणि एक चांगली गोष्ट झाली. आता मला इगो हा प्रकार नाहीये. इगो संपला माझा. आणि त्याच्यामुळे मी माझ्या पेशंटना त्यांच्या दुःखात समरस होऊन बघू शकतो. मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांची चिकित्सा करू शकतो. त्यांना समजून घेऊ शकतो. हा केवढा मोठा पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट आहे. जी गोष्टी मला तुला कधीच सांगायला जमली नाही ते मी तुला आज सांगणार आहे. तुम्हाला प्रत्येक विषयात खूप एनकरेज केलं आणि एका गोष्टीसारखं प्रत्येक सब्जेक्ट समजवलं. मी तुला आज सांगणार आहे. तुम्हाला प्रत्येक विषयात खूप एनकरेज केलं आणि एका गोष्टीसारखं प्रत्येक सब्जेक्ट समजवलं. तू माझ्या बरोबर तसा खेळतो जसा तू माझा मित्र आहेस. ते खूप मला आवडतं. बरीच तयारी केली तुम्ही. तर या सगळ्याविषयी आता तुमची प्रतिक्रिया. जिवलग मित्र आणि आता त्यानंतर माझे मेहुणे प्रोफेसर नेकर त्यांच्याशी आता माझ्या बहिणीचं लग्न होऊन पण 20 वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेला. आणि ते मी म्हटल्याप्रमाणे माझ्या बरोबर सतत असल्यामुळे जो एक भक्कम पाठिंबा राहतो काही करण्याबाबतीत तो माझ्या पाठी राहिला आणि त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी करू शकलो. डॉक्टर वाधवा जे माझे टीचर आहेत नायर हॉस्पिटलमधले आणि आता ते रिटायर झाले नायर हॉस्पिटलमधून. पण त्यांनी जे काही मला त्या दिवसात शिकवलं आणि ते ऍक्च्युली जे शिकवलं त्याच्यापेक्षा जी विचार करण्याची पद्धती त्यांनी मला दिली ती अजूनही मला उपयोगी पडते. माझी बायको सुनीता ती म्हणजे ती आता माझ्या सगळ्याच्या मागे ती आता ठामपणे उभी आहे. आणि माझी मुलगी ज्ञानदा ती आमच्या जीवनात एक आनंदाचं काय पूल आहे की आम्हाला दररोज आनंद देत राहते विविध प्रकारे. असा सगळा मोठा गोतावळा तुमचा आहे आणि तो अनेक वर्षांपासून तुमच्या सोबत आहे आणि दिवसेंदिवस त्याच्यामध्ये भर पडत चाललेली आहे. हे गप्पा आपण अशा सुरू ठेवूया. पुन्हा एक ब्रेक घेऊया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमामध्ये. डॉक्टर उदय हा सगळा प्रवास करून आपण येतो आणि मागची 20, 25, 30 वर्ष आपण आत्ता मागे वळून बघतो त्यावेळी एक तत्वज्ञान तयार झालेलं असतं. एक मेसेज तयार झालेला असतो आयुष्याविषयीचा, जीवनाविषयीचा किंवा तुमच्या पर्स्पेक्टिव्ह विषयीचा. तर तो तुमचा काय आहे ज्याला आपण अगदी सोप्या भाषेत गुरुमंत्र म्हणूया, कानमंत्र म्हणूया किंवा फंडा म्हणूया, शब्द काही असेल. पण हे तत्वज्ञान काय आहे तुमचं नेमकं? साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर समज किंवा अंडरस्टँडिंग आपण म्हणता येईल. जे आपण स्वतःच्या एन्व्हायरमेंट विषयी आणि आसपासच्या लोकांविषयी जे दाखवू शकतो. तर एक अंडरस्टँडिंग डेव्हलप होतं. आणि मगाशी आय थिंक सुनीता टच्ड द राईट पॉइंट की म्हणाली की कुठलाही पेशंट मी बघितला की मला साधारण कल्पना येते या पेशंटच्या घरची परिस्थिती काय आहे,
बरं. आणि त्या पेशंटच्या नीड्स काय आहेत, आता रिक्वायरमेंट्स काय, त्याला काय झालंय त्याप्रमाणे. त्यामुळे जी एक सॉर्ट ऑफ कॉमन कॉर्ड तयार होतो डॉक्टर पेशंट रिलेशनशिप मधला, तो सहजतेने तयार होतो. आणि ही जी समज आहे दुसऱ्या समोरच्या माणसाच्या बॅकग्राऊंडची आणि नीड्सची, ती समज खूप महत्वाची आहे. या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही शेवटी हातात एक आरसा देतो आणि त्या आरशात बघून तुम्हाला तुमच्याशीच काय बोलावंसं वाटतंय ते तुम्ही बोलायचं. हा आरसा. मला माझ्या टीचर डॉक्टर वाधवांचंच वाक्य आठवतंय, लाईफ इज व्हेरी शॉर्ट अँड व्हेरी लिटल टाइम इज देअर टू डू गुड थिंग्स, डू इट इमिजिएटली. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी या सगळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल. जो गेल्या अनेक वर्षांपूर्वी मागच्या 2-3 पिढ्यांना आनंद नावाचा सिनेमा संदेश देत आलेला आहे की जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नाही, तोच संदेश वेगळ्या भाषेमध्ये डॉक्टर उदय देत आहेत. आणि त्याच्यामुळे आयुष्यात येणारी संकट कितीही मोठी असली तरी सुद्धा त्या संकटांचा सामना करण्यासाठी असणारा दृष्टिकोन हा त्याच्याहून कित्येक पटीने मोठा असतो. आणि त्यामुळे हाच दृष्टिकोन तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाण्याचं काम करत असतो. असाच वेगवेगळा दृष्टिकोन देणारे आणि वेगवेगळ्या प्रकारे आयुष्यातला पुढे घेऊन जाणाऱ्या अवलियांना आपण भेटतच राहणार आहोत जिंदगी मिलेगी दोबाराच्या इथून पुढच्या भागांमध्ये सुद्धा. तोपर्यंत विसरू नका, जिंदगी मिलेगी दोबारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.